मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू झालेली आहे। राज्याचे महाधिवक्ता देखील उपसमिती बैठकीला उपस्थित आहेत। ओबीसीतून आरक्षण मागण्याच्या मुद्द्यावर महाधिवक्ता यांच्याकडून उपसमिती कायदेशीर सल्ला घेणार आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा नकार आहे। मंत्रिमंडळ उपसमितीसमोर कोर्टाच्या निर्णयाचा मोठा पेच निर्माण झालाय। अशात या संदर्भात महाधिवक्त्यांसोबत उपसमिती कायदेशीर सल्लामसलत करते आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। सरसकट कुणबी संबोधायला कोर्टाने नकार दिलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, काय ताजे अपडेट आहे? बैठकीला सुरुवात झाली आहे। रुबीना, खरं तर आरक्षण उपसमितीची ही दुसरी बैठक म्हणा, सलग दुसऱ्या दिवशी ही बैठक होते। महाधिवक्ता जे आहेत वीरेंद्र सराफ ते देखील या बैठकीला उपस्थित आहेत। कारणही तसंच आहे, कारण दोन न्यायालयाचे खटले जे आहेत त्याचा निकाल आता समोर आलाय। त्यामध्ये ओबीसी मधून कुणबी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं खरं तर योग्य नसल्याचं समोर आलं होतं। या पार्श्वभूमीवरती आता हा पेच कसा सोडवायचा या संदर्भात सल्लामसलत करण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ आणि मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांची विखे पाटलांच्या बंगल्यावर बैठक सुरू आहे। निश्चित धन्यवाद ओम ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। ओबीसीतून आरक्षणाबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येणार आहे।